उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आणि लोकसभा संपर्क प्रमुखांच्या सोबत ऑनलाईन बैठका घेत संघटन बांधणीवर भर दिला। या बैठकीत निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेसाठी बूथ स्तरावर नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देश शिंदेंनी दिले। तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याचं आवाहन देखील या बैठकीतून करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली। जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला। पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। राज्यभरातील संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेश देण्यात आले असून 43,000 गावांमध्ये पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। निवडणुका नसल्यानं शिंदेंचं लक्ष आता संघटन वाढीकडे असून पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः घेणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात लवकरच मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घ्यायला पक्षानं सुरुवात केली। अनेक शहरांमध्ये महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे। तर महानगरपालिका निवडणुकीत गंभीरपणे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याची देखील तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 53 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेत। काल उमेदवारांनी त्यांची छाननी झाली। 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे। राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरचे आहेत। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। एकूण 55 जणांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। काल छाननी झाली आणि जे आहे ते 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। म्हणजे आता एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत। आज आणि उद्या निवडणुकीचे माघार घेण्याची जे आहे ते अवधी असणार आहे। त्याच्यामध्ये किती लोकांचे जे आहेत ते किती उमेदवार माघार घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीकडून आवाहन केलं जाते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मात्र शंका आहे। तरी राष्ट्रवादीचे प्रयत्न जे आहेत ते सातत्यानं सुरू आहेत। तर काँग्रेसची मनधरणी राष्ट्रवादी बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचचीच भूमिका पाहायला मिळते। काँग्रेससोबत महाविकास आघाडीतील संबंध आपले चांगले राहावेत, आघाडी म्हणून आपण काँग्रेससोबत आहोत हे एक प्रकारे दिसावं असा प्रयत्न ठाकरेंची शिवसेना करते। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना सुनीता पवार यांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पुढे राजकारण केलं। त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे। याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तसंच सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ते सर्व काही प्रयत्न करेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा आणि पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। दरम्यान काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांना जोर चढला आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय अंतिम असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। तसंच आम्हाला कुठल्याही नेत्याचा फोन आलेला नाही असा दावाही सकपाळांनी केला। एकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठेही गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्रपक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय।
पार्थ पवार उद्या राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील. दरम्यान या सोहळ्यासाठी सर्व नेते आज रात्री दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून भाजपमध्ये घर वापसी केली. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता पुन्हा ते भाजपात डेरे दाखल झालेत. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला. मुंबईत आज समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. मीरा भाईंदरकरांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर काशीगाव मुंबई मेट्रो 9 मार्गाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. आजपासून ही मेट्रो सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दहिसर काशीगाव या मार्गाची मेट्रो 7ची जोडणी झाल्यानं अंधेरीपर्यंतचा प्रवास आता अधिक जलद गतीनं होणार आहे. याआधी दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्यानं 30 ते 45 मिनिटांचा होता. मात्र आता मेट्रोमुळे तोच प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटात पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसंच प्रदूषणातही घट होण्याची शक्यता आहे. चांगलं वाटतं. ॲक्च्युली आम्ही डबल मारायचं, दहिसरला उतरून मग आनंदनगर कधी कधी. आता ट्रॅफिक ते चेकनाकीचं ट्रॅफिक स्किप होतोय, ते बरं झालं. आता कन्व्हिनियंट झालं बुंदवली वन वे आपल्याला ट्रॅव्हल करता येईल. वेळ पण कमी होता आपला. मग बस से ट्रैवल करते थे एंड आफ्टर दैट ये फैसिलिटी आई तो हमारे लिए बहुत अच्छा, गवर्नमेंट ने बहुत अच्छा काम किया और जल्दी से जल्दी आगे का भी टप्पा चालू करने का इनका वादा है. उसके लिए भी हम वेट कर रहे हैं कि सबको प्रॉब्लम खत्म हो जाए. थैंक यू. ये बहुत कन्वीनियंट हो जाएगा, स्पेशली लेडीज़ लोगों के लिए जो विराट में अब तक ट्रैवल कर रहे थे. बहुत दिक्कत होती थी. ये मेट्रो से बहुत सुविधाएं आसान हो जाएगी. थैंक यू. बेस्टच्या ताफ्यात लवकरच 2,500 नवीन बस दाखल होणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल. केंद्र सरकारच्या उपक्रमातून सुमारे 1,500 बस मिळणार असून उर्वरित बस कंत्राटदारांकडून उपलब्ध होतील. सध्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरा असलेला ताफा यामुळे अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. येत्या काळात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची संख्या 3,500हून अधिक होईल. एकूण ताफा 5,000वर जाईल. तो 7,000पर्यंत देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक इम्पॅक्ट वर्ध्यात दिसून आला. काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रकरण आणि त्या संदर्भातील वेगवेगळं कारण देखील पुढे आणलं होतं. सेलू शेकापूर गावातील प्रीतम पवार नावाचा मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेकडून गेली 2 वर्ष TC मिळत नसल्यामुळे शाळा बाह्य ठरला होता. एबीपी माझानं प्रीतम पवार गेले 2 वर्ष शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असून शिक्षणापासून वंचित असल्याचं वास्तव दाखवल्यानंतर चंद्रपुरातील संबंधित आश्रम शाळेनं प्रीतमच्या शेकापूर येथील घरी TC आणून दिला. त्यानंतर प्रीतमच्या आईवडिलांनी लगेच शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रीतमचं ॲडमिशन केलं असून 2 वर्षांपासून खंडित झालेला प्रीतमचा शैक्षणिक प्रवास पुन्हा सुरू झाला. सध्या प्रीतमला शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत 3रीच्या वर्गात प्रवेश मिळाला आहे.